हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या 50 मार्काच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयाची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. मानसिक क्षमता चाचणी हा पेपर 40 प्रश्न असलेला 50 मार्कासाठी आहे. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी आहे. त्यातील आपण प्रश्न 1 पाहूया. प्रश्न 1 ते 4 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की एक आकृती आपली निराळी आहे. म्हणजे 4 आकृत्या दिल्या, त्या 4 पैकी 3 समान आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. ती वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. त्यामधील पहिल्या प्रश्नामध्ये पहा KIT अल्फाबेट्स दिले, त्यानंतर दुसऱ्या चौकोनामध्ये TIK दिलेले आहेत, ITK. फक्त म्हणजे तिन्ही चौकोनामध्ये जर पाहिलं तर सारखे अल्फाबेट्स आहेत, फक्त त्यांची जागा बदललेली आहे. चौथ्यामध्ये मात्र काय केलेलं आहे त्यांनी, इथं मात्र त्यांनी एक अल्फाबेट्स बदललेला आहे, ते म्हणजे टीच्या ऐवजी C केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर पाहूया, घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. इथं दुसऱ्या प्रश्नामध्ये आपली आकृती वेगळी आकृती असणार आहे. पर्याय क्रमांक B आकृती वेगळी असणार आहे, कारण इथं त्रिकोण आणि त्यामध्ये काटकोन त्रिकोण दिलेले आहेत आणि इथं मात्र त्रिकोण जो आहे तो लघुकोन त्रिकोण दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक B हे वेगळं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तिसऱ्या प्रश्नामधील वेगळी आकृती आहे आपली पर्याय क्रमांक 4. कारण इथं गोल वर्तुळात वर्तुळ दिलेलं आहे आणि इथं मात्र वर्तुळ बाहेर दिलेलं आहे, त्यामुळे ती आकृती आपली वेगळी आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सगळ्यात वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. कारण ही जी छोटी आडवी रेष दिलेली आहे ती इथं कर्णावर दिलेली आहे, इथं मात्र बाजूवरती दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही आकृती वेगळी आकृती आहे. त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 5 ते 8 साठी सूचना दिलेली आहे आपल्याला की उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीची समान आकृती म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामधून शोधायची आहे. आता प्रश्न 5 मधील आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक B आहे. त्यानंतर प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक B आहे, कारण इथले जे रंगवलेले जे गोलमधील रंगवलेला जो भाग आहे तो सारखा, तो म्हणजे पर्याय क्रमांक B मध्येच आहे. इतरही रंगवलेले 3च भाग आहेत, परंतु ते वेगवेगळे रंगवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सारखा तंतोतंत जुळणारा भाग हा पर्याय क्रमांक B आहे. ते छोटे छोटे चिन्ह दिलेले असतात, वर्तुळ, फुली, रेषा, याच्याकडे आपलं बारीकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला तंतोतंत आकृती ही लवकर शोधता येते. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8 मध्ये तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 3 आहे. पटकन आपल्याला लक्षात येते. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन साठी सूचना दिलेल्या 9 ते 12 साठी आपल्याला की दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेमध्ये आढळणारे जे प्रश्न आहेत त्या आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर असलेली आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. म्हणजे उत्तर आकृत्यामध्ये इथली जी आकृती आपल्याला वगळलेली आहे ती आकृती आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. आता यामधील रिकाम्या जागेत जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर बसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तंतोतंत बसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील आकृती बसणार आहे. का? कारण हे जे बाण आहेत त्या बाणाच्या जर आपण दिशा पाहिल्या तर त्या दिशा सर्व बाहेरच्या बाजूने आहेत आणि या बाकीच्या इतर 3 मध्ये मात्र 2 सारख्या बाजूला दिलेले आहेत. 2 जे बाण आहेत ते सारख्या दिशेने दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही आकृती इथं बरोबर बसते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तंतोतंत बसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक D आहे. प्रश्न क्रमांक 12 मध्ये तंतोतंत बसणारी आकृती ही पर्याय क्रमांक 4 आहे. पटकन आपल्या लक्षात ही आपल्याला बसेल असे वाटते, परंतु याच्यामध्ये छोटे छोटे डॉट्स देऊन ती रंगवलेली असल्यामुळे ही आकृती पर्याय क्रमांक 1 ची बसणार नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 13 ते 16 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की उत्तर आकृत्यामधून अशी आकृती आपल्याला शोधायची आहे की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि ती जी आकृती काय असणार आहे, क्रम असणार आहे त्यांच्यामध्ये, त्या क्रमानुसार ती आकृती आपल्याला शोधायची आहे. आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणता क्रम आहे ते पाहूया आपण.
पहिल्या प्रश्नामध्ये हा बाण आहे पश्चिमेला दिलेला आहे, त्यानंतर तो खाली आलेला आहे, त्यानंतर इकडे गेलेला आहे आणि त्यानंतर आता कोणती दिशा घेणार आहे, तो वरची घेणार आहे. म्हणजे कोणत्या दिशेने फिरलेला आहे, ते घड्याळाच्या उलट्या दिशेने ते फिरलेलं आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय क्रम आहे तो आपण लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत छोटे छोटे आपल्याला. त्रिकोण आहे, बाण आहे, गोल आणि आयत आहे. तर यामधील आकृत्या सरकत आहेत कोणत्या दिशेने, तर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने त्या आकृत्या आपल्याला सरकत आहेत. कशा ते पहा. आता ही जी आकृती आहे त्रिकोण या दिशेला गेलेला आहे, म्हणजे ती कोणत्या दिशेने, घड्याळ जसं फिरतं त्या घड्याळाच्या दिशेने काय करत आहेत, त्या आकृत्या फिरत आहेत. म्हणून जर आपण या आकृत्या आता कोणत्या दिशेला, बाण हा वरती जाणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये एक गोल दिलेला आहे, वर्तुळ दिलेला आहे छोटा, त्यानंतर त्याच्या खाली एक फुली दिलेली आहे, फुलीनंतर परत वर्तुळ दिलेला आहे. मग आता वर्तुळानंतर परत काय येणार आहे, फुली येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. असा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या क्रमाने ती आकृती बदलत गेलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 16 मध्ये पहा. एक पंचकोन आहे, पंचकोनामध्ये एक फुली दिलेली आहे खालच्या बाजूला आणि वर एक अर्ध वर्तुळ आहे, त्यामध्ये छोटा वर्तुळ आहे. तीच आकृती नंतर उलट केलेली आहे, मात्र इथं उलटी केल्यानंतर तिथं खाली जी फुली आहेत त्या मात्र वाढलेल्या आहेत, एकने वाढलेली आहे. आणि इथं 3 फुल्या झालेल्या आहेत, परत ती आकृती उलट केली. आता आपल्याला काय करायची, आकृती उलट करायची आणि एक फुली वाढवायची आहे, म्हणजे 4 फुल्या होणार आहेत आणि आकृती मात्र उलट आली पाहिजे. म्हणजे ती कोणती आहे, पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 17 ते 20 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की पहिल्या व दुसऱ्या आकृतीचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या आकृतीशी संबंध आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येते ते आपल्याला शोधायचे. आता प्रश्न क्रमांक 17 मध्ये 4 चौकोन आहेत, एका चौकोनाचे 4 भाग केलेले, त्यातील एक भाग कोपऱ्यातला तो रंगवलेला आहे. तसाच त्याच्याशी संबंध दुसरी आकृती काय आहे की त्याच्या बाजूचे 2 चौकोन रंगवलेले आहेत. त्यामुळे आता पुढची जी आकृती आहे तिसरी ते पाहूया आपण. आता यामध्ये काय केलंय, इथला त्रिकोण रंगवलेला आहे, त्यामुळे आता याच्या 2 बाजूचे जे त्रिकोण आहेत ते रंगवलेले असणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, एक चौकोन आहे, चौकोनाचे 2 कर्ण दिलेले आहेत. आता इथं पंचकोन दिलेला आहे, तर पंचकोनासाठी आकृती येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, याचा संबंध दिला, ही वरचे जे आहे अर्धगोल ते मात्र उलट केलेलं आहे. आता इथं काय केलेलं आहे, आयताचा अर्धा भाग दिलेला आहे, तो आपल्याला इथं उलटा करायचा आहे असा. मग अशी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, एक वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळामध्ये एक चौकोन आणि त्याखाली त्रिकोण दिलेला आहे. पण पुढचा त्याचा संबंध काय केलेला आहे की वर्तुळामध्ये एक चौकोन काढून त्या चौकोनामध्ये हा खाली दिलेला त्रिकोण त्याच्यामध्ये ठेवला, म्हणजे एकात एक आकृत्या घातलेल्या आहेत. तरच आपल्याला घालायचं आहे, या चौकोनामध्ये वर्तुळ ठेवायचं आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृती आपली बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता प्रश्न 21 ते 24 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रश्नाने 21 ते 24 साठी काय आहे बघा, की आपल्याला अशी आकृती शोधायची आहे की ती जी आकृती आहे ती उजव्या बाजूची आकृती, प्रश्न आकृती अर्धी दिलेली आहे, तिला आपण पूर्ण करायचं आहे. त्या पूर्ण करण्यासाठी उत्तर आकृतीमधून आपल्याला आकृती शोधायची आहे. तर प्रश्न 21 मध्ये अर्धी आकृती दिली आहे, त्याच्यासाठी जर कोणत्या आकृती जोडल्यानंतर आकृती पूर्ण आहे, ती पर्याय क्रमांक 2 ही आकृती जर आपण तिथे ठेवली तर आपल्याला आकृती पूर्ण होणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पर्याय क्रमांक सी मधील जी आकृती आहे ती जर आपण इथं ठेवली तर आपली ही प्रश्न आकृती पूर्ण होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पर्याय क्रमांक 4 डी ही आकृती आपल्याला या प्रश्न आकृतीमध्ये ठेवावी लागेल, तेव्हाच ती आकृती पूर्ण होणार आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन पाहूया या गटातील.
तर यामधील ही आकृती पूर्ण होण्यासाठी ही वर्तुळ जे आहे डिझाईनचा आपल्याला वर्तुळ दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक बी ही आकृती आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, आपल्याला सूचना दिलेली आहे की आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे आणि या आरशातील प्रतिमा आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला ही आकृती आपण आरशासमोर ठेवला असं समजून ती लॉजिक करून आपल्याला काय करायचे, ती आकृती शोधायची आहे. आता प्रश्न क्रमांक 25 मधील त्याची आरशातील प्रतिमा असणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 26 मध्ये प्रश्नाची आकृती आहे, आरशातील प्रतिमा आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. आरशात ही प्रतिमा दिसते कशी, आता इथे काय केलेलं आहे, सी दिलंय तो उलटा सी असा दिसणार आहे. त्यानंतर ह्या गोलामधील ज्या रेषा आहेत त्या रेषेकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. या रेषा या बाजूला आहेत, मग त्या आरशात कोणत्या बाजूला होणार आहेत, अशा होणार आहेत तिरक्या. त्यामुळे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, आरशातील प्रतिमा कोणती आहे. यातील आरशातील प्रतिमा अल्फाबेट्स आहेत. आय हे आरशामध्ये जसं आहे तसंच दिसणार आहे. त्यानंतर यनचं काय होणार आहे, फक्त यनची रेष अशी तिरकी असलेली काय होणार आहे, ती या दिशेला जाणार आहे, म्हणजे या पद्धतीने तिरकस होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29 ते 32 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की डाव्या बाजू प्रश्न आकृतीमध्ये काय घड्या घातलेल्या आहेत कागदाच्या आणि त्यावर काही डिझाईन केलेले आहे, कट केलेला आहे. ते आपल्याला उलगडल्यानंतर ती घडी उलगडल्यानंतर ती आकृती कशी दिसते हे आपल्याला उत्तर आकृतीमधून शोधायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 29 मध्ये त्यांनी चौकोनाची घडी घातलेली आहे, परत अगोदर आयताकार करून परत एक घडी घातलेली आहे आणि त्यावर 2 डॉट्स काढलेले आहेत वर्तुळ. तर ती आकृती उघडल्यानंतर आपल्याला कशी दिसणार आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये अशा प्रकारे ती आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्रिकोणास घड्या घातलेल्या आहेत, चौकोनी कागदाच्याच त्रिकोण केलेला आहे, त्याचा परत तिसरा एक त्रिकोण केलेला आहे. अशा घड्या घालून त्यावरती एक त्रिकोण आणि वर्तुळ आखलेला आहे. ती जर घडी आपण उलगडली तर आपल्याला पर्याय क्रमांक सी ही आकृती दिसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, घड्या घालून त्यावरती डिझाईन केलेली आहे. ही जर घडी आपण उलगडली तर आपल्याला कशा प्रकारची आकृती दिसणार आहे, तर ही जर घडी उलगडली तर आपल्याला हे अशा प्रकारे इथं पूर्ण झालेली ती आकृती दिसणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये घड्या उलगडल्यानंतर अशा प्रकारे आकृती काढलेली आहे आणि ती आकृती उलगडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 33 ते 36 साठी सूचना दिलेली आहे की काही आकृतीचे तुकडे केलेले आहेत, ते तुकडे आपल्याला जोडून एक आकृती कशी तयार होते ती आपल्याला उत्तरमधून शोधायची आहे. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे 33 क्रमांक प्रश्नामध्ये चौकोन, त्रिकोण आणि एक आणखीन एक आकृती आकार दिलेला आहे. तो जर आपण जोडला तर आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 मधील आकृती आपल्याला मिळणार आहे, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहूया आपण, हे जर तुकडे आपण प्रश्नातील जोडले तर प्रश्नातील तुकडे जोडल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे आकृती बी पर्यायातील आकृती ही आपली उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 4 तुकडे दिलेले आहेत, हे जर आपण तुकडे जोडले तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आकार त्यांचे योग्य असणं गरजेचं आहे आणि त्याचं आपण बारकाईने निरीक्षण करून आपल्याला ती आकृती शोधता येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 मध्ये 4 आयत दिलेले आहेत उभे आणि एका आयताचे 2 भाग केले आहेत. अशा प्रकारची आकृती जर 4 आकृत्या जर जोडल्या तर ती आकृती तयार होणार आहे पर्याय क्रमांक बी मधील आकृती तयार होते. त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 37 ते 40 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे. ती प्रश्न आकृती जी आहे ती पुढील 4 पर्यायापैकी कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे ती आपल्याला शोधायचं आहे.
प्रश्न क्रमांक 37 मध्ये पहा, अशा आकार असणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या आकृतीमध्ये लपलेली आहे हे दिसून येते. पहिल्यांदा आपल्याला ए आकृतीमध्ये असे वाटते, परंतु त्यांच्या जर रेषा जर आपण पाहिल्या तर त्या रेषा बाहेरच्या बाजूने आहेत आणि इथल्या मात्र आतल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मधील जी आकृती आहे प्रश्न आकृती ती आपल्याला उत्तरामधील पर्याय क्रमांक सी मधील आकृतीमध्ये आढळते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांकामधील जी आकृती आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये लपलेली आहे हे दिसून येते. आणि त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नामधील जी प्रश्न आकृती आहे ती लपलेली आहे पर्याय क्रमांक बी मधील आकृतीमध्ये लपलेली आहे. या आकृत्या शोधण्यासाठी आपल्याला त्या आकृतीचं निरीक्षण, उत्तरातील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला हे उत्तर योग्य मिळते.